राम राम मंडळी, कसं काय? तर स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर सुमित माळी द ट्रॅव्हलर. आज आपण भेट देणार आहोत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या सर्वतीर्थ जटायू मंदिर टाकेद येथे. हे ठिकाण धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हळूच बर का, हळूच. रामायणानुसार भगवान श्रीराम वनवासात असताना रावणाने माता सीतेचे अपहरण केले. त्यावेळी भगवान रामांचे परमभक्त आणि पराक्रमी गरुडराज जटायू यांनी रावणाला रोखण्याचा प्रयत्न केला. जटायू आणि रावण यांच्यात भीषण युद्ध झाले. युद्धात रावणाने जटायूचे पंख छाटले आणि ते गंभीर जखमी अवस्थेत या परिसरात कोसळले, अशी श्रद्धा आहे. नंतर श्रीराम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत असताना त्यांना जटायू भेटले. त्यांनी सीतेच्या अपहरणाची संपूर्ण माहिती श्रीरामांना दिली. त्यानंतर जटायूंनी श्रीरामांच्या चरणी प्राण त्यागले. सर्व तीर्थाची निर्मिती असे मानले जाते की जटायूंना अंतिम क्षणी पाणी मिळावे म्हणून भगवान श्रीरामांनी आपल्या बाणाने पृथ्वीवर प्रहार केला. त्या ठिकाणाहून पवित्र जल प्रकट झाले. या पवित्र जलकुंडाला सर्वतीर्थ असे म्हटले जाते. अनेक भाविक या कुंडातील पाणी पवित्र मानतात. मंदिराचे वैशिष्ट्य. मंदिरात जटायूंची भव्य मूर्ती आहे. सर्वतीर्थ कुंड हे प्रमुख आकर्षण आहे. परिसर अत्यंत शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य आहे. रामायणाशी संबंधित महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणून भाविक येथे दर्शनासाठी येतात. रामनवमी, दत्त जयंती आणि इतर धार्मिक उत्सवांच्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते. मित्रांनो, सर्वतीर्थ जटायू मंदिर टाकेद येथील हा प्रवास तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. अशाच महाराष्ट्रातील सुंदर पर्यटन स्थळांची, ऐतिहासिक किल्ल्यांची, धार्मिक स्थळांची आणि भन्नाट रोड ट्रिप्सची माहिती पाहण्यासाठी आपल्या सुमित माळी द ट्रॅव्हलर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि पुढचा प्रवास कोणत्या ठिकाणी करावा हे कमेंट करून नक्की सांगा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत मी आहे सुमित माळी. भेटूया पुढच्या एका नवीन आणि रोमांचक प्रवासात. जय श्रीराम, जय जटायू. धन्यवाद.